नमस्कार. लाडक्या बहिणींनो, टेक अपडेट विथ नितीन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्व राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची खुशखबर बातमी. आता लवकरच जून महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि हा हप्ता अनेक माध्यमांमध्ये अशी बातमी मिळते की 3,500चा येईल किंवा त्यापेक्षा जास्तचा येईल. तर काय आहे हे संपूर्ण अपडेट जाणून घेऊ आपण. तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. तर लाडक्या बहिणींनो, जूनचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. अनेक माध्यमांमध्ये अशी बातमी येते की हा जो जूनचा हप्ता येणार आहे हा 2100 रुपये येणार आहे. कोणी म्हणतं की हा 2100 आणि मागचे जे काही राहिले होते 1500 रुपये याचे सुद्धा मिळून एकूण 3,500 रुपये येतील का? कारण या संदर्भामध्ये बरीच चर्चा चालू आहे. अनेक माध्यमांमध्ये, अनेक युट्यूब चॅनलवर या गोष्टीची इथं बातमी होत आहे की येणारा जो जूनचा हप्ता हा 3,500 रुपये येणार आणि जो महिना इथून पुढे 2100 रुपये प्रति महिना लागू होणार का, या संदर्भामध्ये चर्चा चालू असताना आता एक महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला करायचं आहे महत्त्वाचं काम, तरच तुम्हाला जून महिन्याचे हप्ते येतील, अन्यथा येणार नाही. आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अशा कमेंट आल्या की आम्हाला मागचा हप्ता अर्थात मे महिन्याचे पैसे मिळाले नाही. आता काय कारण आहे, त्या लाडक्या बहिणींना का पैसे मिळाले नसतील त्याची काही प्रमुख कारणे जर बघितली आपण तर त्यापैकी महत्त्वाचे काही कारणे आहे की आम्ही वारंवार सांगत आहोत की आपण ई-केवायसी करा, आपले खाते अपडेट ठेवा, राशन कार्ड सुद्धा ई-केवायसी करा, राशन कार्डमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची नावे टाका, सोबतच त्यांची नावे ई-केवायसी करा, त्यांना आधार लिंक करा. आणि या संपूर्ण गोष्टीचा जे आहे प्रभाव सरळ सरळ आपली जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेशी आपला संबंध आहे, त्याच्यामुळे प्रभाव पडतो. आणि मे महिन्याच्या बऱ्याच महिलांच्या आणि माता भगिनीच्या कमेंट आल्या की आम्हाला हप्ताच नाही मिळाला. तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी अशी की जर आपण या गोष्टी केल्या नसतील, आणि वारंवार आम्ही सांगत होतो की आपल्याला राशन कार्ड ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, सोबतच आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक हप्त्याला जेव्हा पैसे येतात त्यावेळेस आपलं खातं अपडेट आहे की नाही हे चेक करून घेणे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता जो डाटा आहे त्यामध्ये साधारणतः 20 लाख लाडक्या बहिणी या कमी झाल्या आहे. या 20 लाख कशा कमी झाल्या की ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, सरकारी नोकरीमध्ये कोणी आहे का, एकाच कुटुंबातील 2 ते 3 लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहे का, कुटुंबातील कुठल्याही सदस्याचे नावे 4 चाकी वाहन आहे का, किंवा त्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे का. सोबतच यामध्ये काही नवीन गोष्टी ॲड झाल्या आहेत, जसे की संजय गांधी निराधार योजनेचा कोणी लाभ घेत आहे का, तसेच शेती कोणाच्या नावे जर असेल, आता बऱ्याच महिलांच्या नावे शेतीसुद्धा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, तर त्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो. राज्यातील जी योजना आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजना, या योजनेचा सुद्धा लाभ मिळतो. या संदर्भामध्ये जो काही डाटा आयकर विभाग इथं जमा करत आहे आणि राज्य शासनाला देतात, त्या अनुषंगाने लाडक्या बहिणी इथं कमी होत चालल्या आहे. त्यानुसार मे महिन्याचा बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना हप्ता नाही मिळाला आहे त्यांना इथं आता प्रश्न पडला आहे की आमचा जो पैसा आहे तो का नाही आला आणि आम्ही कुठल्या गोष्टीने अपात्र आहोत हे आम्हाला कळेल का. तर त्यासाठी तुम्ही स्वतः जो काही फॉर्म भरला होता, फिलअप केला होता, किंवा आपली जी घरची वैयक्तिक माहिती आपण भरली होती त्याचा विचार करावा आणि बघावा की आपण काय काय माहिती दिली होती. सोबतच आता जो काही नवीन डाटा सरकार पुढे गेला यामध्ये या गोष्टी तर गेल्या नाही का की कुटुंबामध्ये कोणाच्या नावे 4 चाकी वाहने आहे का, सरकारी नोकरीला आहे का, इतर योजनेचा कोणी लाभ घेत आहे का. ज्या ज्या योजना मी सांगितल्या की संजय गांधी निराधार योजना असेल, किंवा मुख्यमंत्री सन्मान निधी योजना असेल, PM किसान योजना असेल, किंवा शेती असेल कोणाच्या नावे, एकाच कुटुंबामध्ये अर्ज करताना सुरुवातीला 4 महिलांनी एकाच कुटुंबातल्या त्यांनी अर्ज केले होते, त्यांचे अर्ज सुद्धा तिथं गव्हर्नमेंटने स्वीकारले होते आणि बऱ्याच महिलांना सुरुवातीचे हप्ते सुद्धा मिळाले. नंतर मात्र शासनाने नवीन निकष आणि नवीन नियम लागून इथं केले आणि त्यानंतर आपण आता बघतो की जवळपास 20 लाख लाडक्या ज्या बहिणी आहे ह्या कमी झाल्या. सुरुवातीला मात्र असे सांगितले नव्हते की काही कुठल्या प्रकारची अटी इथं जास्त सांगितल्या नव्हत्या. त्यामुळे एका कुटुंबातील जवळजवळ कोणी 2 ते 3 महिलांनी इथं फॉर्म भरले होते, त्यांचे अर्ज इथं स्वीकारले सुद्धा होते. त्यानंतर त्यांना काही हप्त्याचे पैसे सुद्धा मिळाले होते. परंतु मोठा प्रश्न असा निर्माण झाला की आता इथून पुढं ज्या कुटुंबामध्ये 1 किंवा 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी फॉर्म भरल्या तर त्यांना इथं अडचणी येऊ शकतात. सोबतच आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की हा जो काही आता निधी आहे, ज्या लाडक्या बहिणीचा निधी इथं कमी झाला आहे तो निधी आता इथं वाढून ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात जमा होणार का. तर येणारा जो हप्ता 2100 रुपयाचा होईल का, किंवा 1500चा जो चालू आहे तोच राहणार का, या संदर्भामध्ये चर्चा होत असताना आता एक महत्त्वाची अपडेट अशी आली आहे की सध्या तरी 2100 रुपये प्रति महिना राज्य शासन लागू करण्याच्या कुठल्याही तयारी तिथं दिसत नाही आहे. याची अंमलबजावणी सध्या तरी झालेली नाही आहे. निवडणुकीआधी मोठ्या प्रमाणात जोरजोरामध्ये या गोष्टीचा प्रचार करण्यात आला की आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जे 1500 रुपये सध्या मिळत आहे यामध्ये वाढ करू, त्यांना 2100 रुपये महिना प्रति महिना लवकरच लागू करू आणि हे आम्ही निवडणूक झाल्याच्या लवकरच लागू करू असे त्यावेळेस प्रचार सभेमध्ये घटक पक्ष मुख्यमंत्र्यांचे जे काही होते यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी यांनी जाहीरपणे सांगितले होते. परंतु सध्या तरी कुठल्याही प्रकारे या गोष्टीकडे लक्ष देताना सरकार दिसत नाही आहे.
त्या व्यतिरिक्त उलट इथं लाडक्या बहिणी ज्या आहे की ज्यांना पहिल्या हप्त्यापासून पैसे मिळाले, मात्र मेचा हप्ता नाही मिळाला, काहींना त्यापूर्वीचा हप्ता नाही मिळाला, म्हणजे हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या. तर राज्य शासनाला आता प्रश्न इथं विचारण्याची गरज आहे की तुम्ही जे आश्वासन दिले होते की आम्ही कुठल्याही लाडक्या बहिणींना या योजनेतून कमी करणार नाही, याउलट आम्ही लाडक्या बहिणीचं उत्पन्न दुप्पट करू, त्यांना 1500च्या ऐवजी 2100 रुपये महिना करू. यानंतर मध्यंतरी एक घोषणासुद्धा अशी झाली की आम्ही लाडक्या बहिणींना 25,000पर्यंत बिनव्याजी कर्ज देऊ. ज्या प्रकारे त्यांनी ही आश्वासने दिली होती ती आश्वासने राज्य शासन पाळेल का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. जे कर्जासंबंधी त्यांनी आश्वासन दिले होते की 25,000पर्यंत आम्ही कर्ज देऊ, सोबत दिवाळीला बोनससुद्धा देऊ, मागच्या दिवाळीला बोनस दिला होता, या दिवाळीला सुद्धा आम्ही बोनस देऊ, अशा काही ज्या घोषणा राज्य शासनाने केल्या, यावर आता राज्य शासनाच्या या भूमिकेकडे सर्वसामान्यांचं लक्ष आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा, कारण येणारा जो हप्ता आहे हा 1500चाच असणार आहे. 2100 रुपयाबद्दल अजूनही काही अपडेट नाही आहे. केंद्रातर्फे सुद्धा याबद्दल कुठल्याच काही गोष्टीचा पाठपुरावा केलेला नाही आहे. या संदर्भामध्ये काही जर माहिती असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच देऊ. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.